बुलढाणा अर्बन बँकेचा 53.72 कोटी घोटाळा काढला. पुढे काय झालं? किरीट सोमय्या पाणी कुठं मुरले? बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नावाजलेली भाईजीची बँकेचा 2021 मध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत घडणाऱ्या 53.72 कोटींच्या बेनामी घोटाळ्याचा थेट उलगडा केला होता व त्यांच्या भाषणांमध्ये ते बँकेतील बेनामी खाती, नियमबाह्य कर्ज आणि बिनधास्तपणे घेण्यात आलेले पैसे याचा जिकिरीनं उल्लेख करत होते. पण अचानक काही महिन्यातच हे प्रकरण शांत झालं. प्रश्न असा उपस्थित होतो की एवढा मोठा घोटाळा होऊन त्यामुळे बँकेतील अनेक ठेवीदार आणि सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. तो घोटाळा बाहेर आलाच नाही व कारवाई झाली नाही. अचानक का गायब झाला? विरोधकांच्या त्या आवाजाला दाबण्याची की राजकीय दबावामुळे खटल्यात गतीच नाही. दरम्यान विशेष म्हणजे हे महाशय कोठेही घोटाळा, भ्रष्टाचार काढण्यासाठी राज्यात फिरून उघडकीस आणण्याचा प्रयत्न करून ठोकपणे बोलत. परंतु काही महिन्यात किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावर बोलणं कमी केलं आणि अनेकांनी याला राजकीय दबाव किंवा प्रशासनाचा दबाव, निष्क्रियतेशी जोडून पाहिलं. बँकेतील व्यवस्थापनाकडून काही कारवाई का झाली नाही हेही मोठं रहस्यमय राहिलं. त्यामुळे हा घोटाळा अजूनही अनेक प्रश्न सोडवण्याच्या मार्गावर थांबलेला आहे. किरीट सोमय्या काय झालं त्या 53.72 कोटी घोटाळ्याच उघडकीस आणणं आवश्यक असून आपला आवाज का दबला याचा जनतेसमोर खुलासा करावा. पाणी कुठ मुरले, नाहीतर आपण सुद्धा हात मिळवणी तर केली नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. या सर्व घोटाळाची बातमी सूर्या मराठी न्यूजवर पोलखोल होणार. सूर्या मराठी न्यूजसाठी संपादक अनिल सिंग चव्हाण, बुलढाणा.